मूर्खा! अरे तुझ्या पापी माणसाच्या हातून मी माझ्या बहिणीच्या पूर्वेशीला टांगू देणार नाही, समजलास? अरे आता जिवंत सोडणार नाही. तुझ्या बापामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. बोल बोल तुझी लाडकी बहीण खोट्या. बोल तुझी लाडकी बहीण खोट्या. अरे मूर्खा, तुझ्या जर हिंमत असेल ना तर तिला शोधून काढ. अरे तुम्ही स्वतःला राजे समजताना मग आमच्या हरक्या गरीबावर अत्याचार करताना लाज नाही वाटत तुम्हाला? अरे लाज वाटायला आम्ही ना म्हणतो. हाय! आम्ही माझ्या होती म्हणतो. बोल नाही बोल तुझी लाडकी बहीण खोट्या. शोधून काढ द्या. तुझ्या हिंमत असेल तर शोधून काढ. मूर्खा! मूर्खा! मला मुख्यालय करून दाखव. तुम्ही आम्ही बघा. हाय आणि माझ्याशी दोन हात घे ना. अरे जर काही माझ्या करते करवा तुझ्या घरात आरपार झाली की बघ तुझा खेळ ठरला. नाही मूर्खा नाही. तुझ्या हिंमत असेल, तुझ्या जर हिंमत असेल तर चालव चालव. हरामखोरा तुझ्या लाडक्या बहिणीला भाऊ तुझे मला. नाही मूर्खा नाही. नाही ते कदापि शक्य नाही. नको नको माझ्या दादाला मारू नको. चल होय अरे तुला तुझा भाऊ निघत आवाज दारूचा कपार खाय नाही आणि माणसाच्या हा. नको नको नाही नको. नाही. खरंच नाही. जास्त हुशारी कसे आणि दबाई बाई हे बाई जास्त वेळ लागू नको. तुझा कपार खाय खाली माणसाच्या हा. नाही नाही नको नाही नाही. छान सुंदर हे संजीवी शोधत होतो. नाही हे बरी उद्या तुझी ती साडी नाही आणि काय काय म्हणतो ना. नाही तुला माहित नसेल थोडे ना ये लूट मारून द्या.
नाही सहन होत नाही 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 अगं तुझ्या रक्ताने हात माझे लागले ग नाही पाणी 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 निदान माझ्या ताईला शेवटचं पाणी तरी पाहू दे रे. ताई ताई काय झालंय ताई ताई काय झालंय अगं ताई तुझ्या हातात मला राखी बांधलीस त्याच हाताने मी तुझा खून केला. ताई ताई ताई
बहिणीची लाज राखण्यास वस्त्र पुरवली. श्रीकृष्णाने बहिणीची लाज राखण्यास वस्त्र पुरवली, पण हा भाऊ तिचा खून करतो. नाही नाही सहन होत नाही मला, नाही सहन होत नाही. म्हणूनच म्हणतो नाही. हे हात भिजले रक्ताने, हे हात भिजले रक्ताने. मग ठीक आहे. तुला महाराज काय सांगितलंय? महाराज मला एवढं सांगितलं नाही. काय सांगितलंय? तू या दरबारात नवीन आहेस. नवीन आहेस? तू या दरबारात नवीन आहे. हा मग काय त्यामुळे जसा गोंधपाठ सांगत हा तसं तू वाग. बरं ठीक आहे. आपल्या महाराज काय सांगितलं माहिती काय? काय अगदी पारा व्यवस्थित ठेवा. 12 वर्ष ठेवणार नीट नेटका ठेवा. नीट ठेवायचा आहे. असा ठेवायचा. बरं मी काय म्हणतो काय म्हणतोय? आज आपण या कोथोडी गावामध्ये आलो. हा तो तरी गावून झाला आपण. काय बरोबर. खास करून या नागचीवाडी, मधलीवाडी, पाटणवाडी बरोबर. मग इथल्या ग्रामदेवतेचं आज या सत्यनारायणाची पूजा आहे. त्या सत्यनारायणाचं इथलं काय मित्रमंडळ असेल, ग्रामदेवतेचं, ग्रामस्थांचं थोडंसं गुणगान गाऊया आणि मग आपल्या पाराला सुरुवात करूया. आपण सर्वांचे गुणगान गाऊया, नंतर आपल्या पाराला सुरुवात करूया. बरोबर आहे? कोतवली गावची ही शान गे, मधली वाडीचा हा मान गे. कोतवली गावची ही शान गे, मधली वाडीचा हा मान गे. श्री विठ्ठल रखमाई मित्र मंडळ हे गाजते, श्री विठ्ठल रखमाई महिला मंडळ हे गाजते. विठ्ठल रखमाई देता, श्री विठ्ठल रखमाई देता. मधली वाडीचं बोलते
महाराज असा आहे मी पाळा करतोय अगदी व्यवस्थित आहे आनंदी अन्न माझ्या आहे महाराज बसा बसा शांत व्हा, बसा तुम्ही बसून शान घ्या शांत नका घेऊ शांत बसा बसून शांत घ्या. आम्ही थोडं शांत घ्या अरे कालू आला. आशीर्वाद असो सुरसेन. सुरसेन, आपली जनता सुखीदार आहे ना? दादासाहेब आपल्या आदेशाखाली आम्ही सारी कामगिरी पार पाडत आहोत आणि आपल्या त्यांच्या कधी अन्याय होऊ देणार नाही. शाबास सुरसेन, शाबास. एकदा का हा राजमुकुट सूरजच्या शिरावर चढवून आम्ही सारी जबाबदारी तुमच्यावर सोपवणार आहोत. मग आम्ही मोकळे झालो. पण दादासाहेब सुराच्या आधी राज्याभिषेक नंतर रामदेव पल्लवीचा विवाह. पण सूरज कुठे आहे? तुमच्यासोबत शिकारीसाठी गेला होता ना? होय दादासाहेब अर्ध्यातूनच परत आला कारण त्याला तुमची चिंता वाटू लागली. मग सूरज कुठे आहे? महाराज पकडा या हरामखोराला. त्या हरामखोराने त्या मुलीची हत्या केली. काय सांगताय प्रधानजी? होय महाराज. दादासाहेब त्या मुलीवर फाशी बलात्कार झाला आहे. बलात्कार. काय सांगताय? होय महाराज आपल्या समाजांवर हाय सांग त्या मुलीच्या देहाला पळूचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून आपल्या समोर होता केले. महाराज आपण याची योग्य ती चौकशी करावी. दादासाहेब चौकशी करण्याची काही गरज नाही. जाण्याची शिक्षा द्या नाही तर रद्द करा. नाही तर आपल्या नंगीला कलंक करावे. दोघांनी नगरीच्या सीमेवर याचा शिरफेद करा. मग पाठा घ्या प्रधानजी. घेऊन जाऊया हा आणि याचा शिरच्छेद करा.
ठीक आहे महाराज, जशी आपली आज्ञा. चल सुरसेन, तुम्ही या मुलीवर अंतिम संस्कार करा. येतो मी. ठीक आहे दादासाहेब, या. शिवाय 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 मेरे लिए एक इडली और डोसा लेके आओ. मेरा सामान चलता ना. उतरा है रे. जाओ मेरे लिए इडली लेकर आओ. मिक्स चटनी, हर्बल चटनी. हर्बल नहीं, बटर चटनी. आइटम नहीं लेता क्या? कुछ भी नहीं आता क्या? उन्हीं तू क्या कानफट है क्या? महाराज ए अन्ना, मेरा पानी सांडिया. तेरा पानी सांडिया. जमाओ जमाओ. तांबे कम होता. तेरा तांबे कम होता क्या? शिवाय उतरा है रे. आम्ही काय काय? तुला सांगा ना. आम्हाला होय. आजची काम आम्ही नाही करत. आजची काम नाही करत. आम्ही पाऱ्या करतो. आजची पेटा उतरतो. राजाची तुम्हाला काम नाही करायला. पेटा उतरतो. अरे ओ कालिया. बोलणं सुनलं. उतर ओ कर रे. कालिया. इतना आदमी था रे. तेरा भाई क्या रे? इतना देखता है. हाँ? तू सब्जी बघतोस का? महाराज इकडे बघा. खाली बघा. ए अण्णा, अरे ट्रेन गेली खाल्ला. तो काय करूया हरामखोरा. आराम खोलावलाय. क्या दे रहा है? डोले फाड़ के देखना. अपने डोलिया फाड़ के देखना. ये हीरो बेटा है. हिरो व्हायचा है. नीता उमाय. ओ हिरो व्हायचा है. हिरो ने महाराज है. हरामखोर काय भेटो रे हो. ओम भगभुगे भगिनी भागोदरी भगमासी यो यो पट. महाराज तेरा क्या होगा? महाराज क्या होगा? सब ठीक रहा होगा. शिवाय उतरा है रे. लाता प्रेत. शिवाय उतरा है रे. मी होय. ही असली काम आपण करतो. अरे माझी ह्यानी वेल्डिंग करून टाकणार. शिवाय उतरा है रे. काय केलं? हे दुसऱ्याला काय नाही. हिला मी जर उचललं बरोबर. आणि माझ्या पोटातून कसं जर हिच्या शरीरावर उठलं तर इथे लोक मारतील नाही. अरे मी आहे. हा? माझं पण काय आहे ना? मी आहे का काय करायचंय? मी असून काय करायचंय? आता पळून जा आणि काय म्हणायच्या करायचं? मागे लागलाय. अरे उतरा है रे. तुला काय विकला? थांबा. उतरतो. पण एक काम अरे करा. तो आग लाव तुझ्या नोकरीला. काय म्हणत आहे तो? मी नोकरीचा राजीनामा दिलाय. तुझी नोकरी आणि हा राजा तुला नकला. आम्ही चाललो. ते लोक राजमान्य नाही. तो गेलाय. गेला तू. ए, अरे बोला त्याला लवकर. चला. अरे बोला. महाराज खाली खाताय. रोटी नाही खाताय. अरे बोला त्याला मी काय लवकर. बोलू? काय सुकला शॉट दिला अरे नाही. बोला त्याला. तुमचा शॉट चुकला. तुमचा कसं होतंय?
तो नोकरी सोडून गेलाय. आता मी काय करू? हा तू मी काय करू आता? अरे बोलाव त्याला तुझ्या जोडीदाराला. तुला बोलाव. होय. ए, मी येत नसते. तू येऊ नसतो. अरे बोलाव. पण फळाची कमी करायला नाही. ए, त्या बोलव काय? मी काय करू? मी जाऊ का थांबू? थांबा. काय बोलूया? बोलाव लवकर. काय निवड मोठं काही चांगली शिस्त नाही. मी काय करू? मी जाऊ का थांबू? त्याला जर बोलायला लागलं आपल्याला प्रेमाने बोलायचं. ए, झोपतोय. थांबा. तुला जर वाटत असेल होय होय. मी दरबारात परत यावं हो. तर ह्यांना एवढंच बोलायला सांग. हा. हो पण शेठ यावे यावे. हा. इकडे या. कान खाते नाही लोकं. चांगला तुला फाडून टाकला. मला तो काय बोलत आहे? काय बोल आपल्याला जर तू पाहिजे असेल, तू जर आपल्याला पाहिजे असेल तर असं बोलायचं. कसं बोलायचं? माझं ऍक्शन बघा. माझी ऍक्शन बघा. अरे कसं बोलायचं? कसं बोलायचं? हो पण शेठ यावे यावे. कसं बोलायचं बघा. खूप शेट यावे. हा एवढी खबर नको एवढी खबर नको. फाटलं, फाटलं. लवकर आहे. नोकरी नाही. ए, पण हे बघा, तुम्ही जरा असं बोला, जरा पेमेंट बोला. पेपर शेट, पेपर शेट. लवकर बोलायचं आणि मी तुमच्या जातो. बायकोला तुमच्या बायकोला तुम्ही कसं तुमच्या बायकोला कसं पेमेंट होतं ना घरी. हो पण शेठ यावे यावे. असं ऍक्च्युअली बोला. खूप शेट यावे यावे असं बोला. हो पण सेठ यावे यावे. तुमच्या ढेंगा काय भागत नाही? हा? जरा वायशा ढेंगा ताना ऍक्शन किती? आणि बोला हो पण शेठ यावे यावे. असं म्हणून होताय ना? होताय ना? हो पण सेठ यावे यावे. असलं कोण भी करत तुम्हाला सांगतो ना, घरात बायकोनं कसं प्रेमानं बोलतात. हो, बायकोला कसं प्रेमाने तुम्ही बोलताय ना. तुला आवाज येतो ना, तुम्ही तुमच्या बायकोला कसं घरात बायकोला कसं प्रेमानं बोलतात तसं मला बोलायचं. हो पण शेठ यावे यावे. पण ढ्यागापासून बोला. हो पण सेठ यावे यावे. काय म्हैशी बोलावता वाय? काय म्हैशी बोलावता वाय? वाय त्याला प्रेमानं म्हटलं तर पण येत नाही. असली कामं करायची. वाईट प्रेमानं बोलायचं. हो पण सेठ यावे यावे. जरा हसलं होतं काय म्हणाल? हो पण सेठ यावे यावे. हे सगळं हात दिसताय. पुन्हा एकदा हो पण सेठ यावे यावे. अजून एकदा हो पण सेठ यावे यावे. पहिल्यासारखी मांडो कशी हलत तो काम करायचं काय? तो बोलतो कसा? तो रेड्याला रेडा. कसा मान ठेवतो? असा असा असा. हा कपडा पण काले अरे तो राखतो. कोणाला बोलत आहे? रेड्याला. एकदा हो पण शेठ यावे यावे. हो पण सेठ यावे यावे. आता कसं बोललं? आता ऍक्शन झाली. मी येतोय हा, ये. राजा दरबारात येतोय. काय समजलं? राजा दरबारात येतोय. काय समजलं? एक पोरांनो गाणं कसं वाजवाल? हा. आता मी याला वाघ लागली तुमच्या तोंडाला नाही ती. मी याला वाघा लग्नाची गाणी वाजवतात. या गोदंड्यावर नका बापसाला घेऊन येऊ. दुसऱ्या गाणं वाजव. मेला तुम्ही तिघं पण यंदा कोणतं दिसता वाई. आता मेला काय लालपटात यायचंय. नागिन कुठले कुठं घुसत समजेल का? हा? गाणं कसं असलं पाहिजे मी सांगतो. अरे मेला तुझा नाक करून टाकील. असा म्हणून परत उठायचाच नाही. कालोबा हसायला लागलाय. नागोबा ढुंगायला लागलाय. अहो त्या बिचाऱ्याची पुंगी मोडून टाकली. आता ती वाजायची गाणं कसं असलं पाहिजे. मी सांगतो. आया है राजा
काय चिमा लोक काय व्हायचं जरा मोठे मोठे आया हे राजा काय आवाज नाही वाईस्टाईल करा आया हे राजा लोगो रे लोगो हे तुझा घास काय घास असतं हा शाबास मेला ढोलकी वाजून मांडी खाजून हा बाबा तुझी लाकडं नीट वाजतायत ना आजचा नंबर तुझा घे तुझी काय मोठा बोलतायत का नाही बोलत आहे तर त्यांना सांगू बघ मी काय म्हणतो मी दरबार आता येतोय हा काय तर मागणं धरल गाणं हा मी दरबारात आलो की माझा येतोची सत्कार झाला पाहिजे शाल शिरफळ याला चप्पल द्या शाल शिरफळ आणि कंदीचं पेड हा दरबारला आला की त्याला काय झालं माहिती काय कंदीचं पेढा आहे काय सांगू त्याला आवाज बसलाय पण चांगला आहे शाल शिरपण आणि कधीचं पेढे कधीचं पेड नाही मेलाच कंदीचं पेड हा आणि तुम्ही मला पण नारळ द्या हा वाजीव वाजीव आणि मला मी असं म्हणालो मला दरबारात आल्यानंतर बरोबर काय नाही श्यान नाही मेलो श्यान कांदा घेऊन मेलो शान चप्पल नाही मेलो शान होय त्यांचं पेढं खवत नाही कोण आम्ही हो या होय होय तुला पगार वाढवते 2 महिन्याचं काय करणार उतरा येत हो महाराज हुशारा काही तसं भारी नाही तर मी काय म्हणतो तिला आधी मी तपासतो मी डॉक्टर आहे ना तपासून पहा मी तपासतो तिला जिथे आहे का जिथे तपासून पहा मी तपासतो ए मला डिग्री लाव डिग्री कुठला लावू पंधरा मिनिटं खाली मी याला सांगितलं की गेला चक्कर बरोबर तपास बरोबर बोलणुकाला हात लाव मानता फसवलं कोण असतं काय झालं अहो हिच्यात थोडी धाकधुकी दिसती ए, मेले काय? नाही जिंकली असं मला वाटतं मग तिची नाडी तपासून काय पहा तपासू तिच्या हाताची नाडी तपासून पहा काय तुमचं डोकं ए, फिरलं? मला ऐकायचं. अहो तुला घ्यायला कुठे लागला यानं माझी गाडी चढवतो उचल लवकर थोडी मी मदत करू तुला कशी वजनदार आहे कशी उचलणार नाही
उचलते उचलला का परत टाका ए, त्याचा माहित थोडा तुला त्याला यायचं गड हाय बाई मी उचलत होतो यांना सांगितलं वाईट क्वेश्चन मी उचलत त्याचा सत्कार करणार असलं तर मी हात लावेल अरे उचलला का त्याचा सत्कार आता उचल करू का रे तुझा कानपाट फुरून लागेल काय मला मला तिथून काढता तिथं गप घुमान उभा हाताची घडी घाल आणि कशावर तरी बोट ठेव कशावर तरी बोट ठेव होतं नाही का रे उचलले असते काय पुढं पुढं घासत जायला तुला झालाय काय मी तुला उचलताय ना ते पुढं पुढं तुला काय करते का नाही उचलला ही घासत जाते कशाला मी उचलतोय तिला मग ती मी प्रयत्न करायचा उचलायला ती बाई आहे ती उचल उचल अरे मी याला मरणाची जड आहे मरणाची जड आहे पावता 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 नाही बा आज मिक्स भाजी होती घरी दिली नव्हती तिच्या करायचं काय घेऊन जाऊ दिला माझ्या अरे घरात घेऊन जा दिला तुझ्या घरी नव्हे मग करू काय असं घेऊन ठेव अरे तुझ्या पेटाची व्यवस्था कर होय. हिचा अंतिम विधी करायचा होय बरोबर की नाही होय. पैसे टाका अंतिम संस्कार करणे मला अरे काम ते पहिले पूर्ण कर नाही नाही पैसे टाका पैसे जा म्हणतो पैसे टाका तुझी पगारवाढ करणार आहे हा पगारवार काढणार आहोत. होय. कधी मागच्या 2 महिन्याचं पेमेंट रखडून ठेवलं तू काय घेऊन जा मीला घेऊन जा. काय बोलले महाराज विचार संस्कार कर नाही सर संस्कार नाही अंतिम संस्कार मी करतो ते. अरे नुसता संस्कार करशील महाराज संस्कार त्याला घेऊन जातो अंतिम संस्कार तुम्ही काय म्हणता बाई? येतो नाही येतो चढ खाली मागण्याची. अरे जा बाबा. नाही ना तुम्ही. मी हिला नेतोय आणि विचार संस्कार कर अंतिम संस्कार अरे घेऊन जा. शिवाय आज तू माझ्या गेटवर जा. जातो अरे जा बोलू जातो अरे जा. आशीर्वाद आहे अगं बाई ही कोण होय आज आम्ही आनंदात आहोत एका बलात्कारी गुन्हेगाराला पकडून त्या शिक्षा बरोबर आहे कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिचं ते चित्तर आहे ना नाही त्या नरकामाच्या हातून त्या मुलीचा खून झाला आहे म्हणून त्याला ती शिक्षा बरोबर आहे पिताश्री योग्य ती शिक्षा देत आपण ते कळत मला होय पिताश्री मी जरा मंदिरात जाऊन येते जा बा पण लवकरच परत ये पिताश्री येते मी ये जातीस कुठे इकडे? तू कोण यांची मुलगी यांची हो ओ ही कोण अरे ती माझी मुलगी आहे ही तुमची मुलगी आहे होय ही एवढी गोरी तुम्ही एवढा का ही एवढी साधी तुम्ही
तुम्ही एवढा खडूस कसं दैव लेखीने कुणी जाणीले बाय त्यांची पोरगी आहेस? हो लागला तर काही विचार नाही अजून नाही का मी कधी मी म्हातारी झाल्यावर करणार आहेस मी अजून लग्नाचा आहे कसं आहे मला ह्यांच्याचा बघतीस कुठला हा तुझ्या बापाची बोलणी मी करतो तुझा बापू जरी खडूच असला ना तरी मला खाली तुझं वाय जरा ठोकून तुमच्या हातावर मी खाजं सुटली मी काय म्हणतो माझं कसं आहे माहिती काय सासरा जरी खडून असेल तरी पोरगी मला पसंत महाराज मी काय म्हणतो हिला बघून मला कसं होतंय माहितीये अरे कसं होत आहे ऐका एकला जरा मिसा जरा मुकडा चंद्रावाणी फुल लागे एकला जरा मिसा जरा मुकडा चंद्रवाणी फुल लागे हा पाय मधीच बसला कसा पाय माझा भरला गणपतीच बसू आता मधी जाईल कसू माझं कसं बोलतो गणपतीच बसू आता मधी जाईल कसू का बघतात लागला कशासाठी जातेस ती दर्शनासाठी जात आहे चल आपण दोघांनी दर्शन घेऊ बाय तू जा बापताची लग्नाची बोलली मी बोलतो तू जा उद्या कुठे येशील इथे कोतवली उद्या मी तिकडे आबीड गावात आहे शिवाय हा उद्या ये हा येशील ना बाय बाय येते मी बाय बाय ये बाळ लवकर ये सी यू अगेन शिवाय शिवाय बाळ व्यवस्थित ठेव. ये दोन. बाय जुलिया असं व्हायचं जवळ या. मला दाखवता कसं राहणार कसं झालंय माहितीये काय तुम्ही इकडे बाहेर फिरताव ना तुमच्या भुतारकी बसली समजलं की मी धाडा करतोय की का असं वाईट सरळ बरा पाय फाकू नका पाय जवळ घ्या मागाशी सांगितलं तेव्हा फाकवलं जवळ घ्या ओम भगवते बहिणी भागवतरी भगमाशी योनी ओम फट स्वाहा जबरदस्त झालेला आहे. या. बाळ व्यवस्थित ठेव. ये दोन. काला मोठा ओंकार आणि बाळू जुळे या हॅलो वेदांत दत्ताराम बेनकर यांच्याकडून 100 मध्ये पारितोषिक आहे नवविकास मंडळ त्यांच्यामुळे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई अंबे जगदंबे अगं आई अगं या सावताने माझ्या ताईचा खून केला आई आई ती पापी हे जो पापी हे हात मी जगासमोर कसे बसू हे जगासमोर आई आई जी हातात ती तलवार आहे ना तुझ्या हातात जी तलवार आहे त्या तलवारच्या धारेवर हे माझे दोन्ही हात करम कर नाही तर मी स्वतः करम करेन आई थांब बाळा
असं करू नकोस. अरे तुझ्या लाडक्या ताईवर अंतिम विधी हा केव्हा झालेला आहे. नाही, शक्य नाही. कोण करणार माझ्या ताईवर? कोण करणार माझ्या ताईच्या विवाहावर अंत्यसंस्कार? पण नाही, हे सत्य आहे का ग? होय बाळा, हे सारं सत्य आहे. सत्याचा वाली राजा सूर्यवंशी याने आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे तुझ्या बहिणीवर अंतिम विधी केला आहे. अरे बाळा, तुझ्या हातून जरी तुझ्या ताईचा खून झाला असला तरी त्या खुनाचे पाप तुझ्या माथ्यावरती कधीच लागणार नाही बाळा, कधीच लागणार नाही. बाळा, आज तुला माझ्याकडून एक शक्ती प्राप्त होईल. त्यावेळी तुझ्या ताईच्या खुनाचा बदला घे. बाळा, ही जी माझी तलवार, बाळा, ही तलवार घेऊन त्या नराधमाच्या रक्ताने तुझे हे भिजलेले हात साफ कर. या तलवार रूपी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहील. जा बाळा, तुझा सदैव विजय होईल. जा जा. आई ठीक आहे. येतो मी. अरे कोण होता राजकुमार? त्याला पाहता माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. सुनीता बबन हुंबरे. सुनीता बबन हुंबरे. आणि प्रजाती देखील त्या मूर्खाला घेऊन गेले. ते सुद्धा अजून आले नाही. काय झालं?
घेऊन जा. अरे काय केलं ते? तुझ्या बहिणीला मी काय सांगू? तिची तुझ्यावर खूप माया होती रे. आणि हे राज्य कोण सांभाळणार? मी सांभाळतो किती कामाचा प्रधानी याला मुलगासाठी पैसा दरबारात तुम्ही आणला होता. मग त्या गाडी कोणाच्या शिरवाच्या तुम्हाला माहित नाही? बस प्रधानी बस. स्वतःची पाप यायला पाहण्यासाठी चुराच्या पलीकडे लागला. बरोबर ना? बरोबर आहे बरोबर आहे काही टाकते महाराज. हे सात पॉइंट आहे. म्हणजे आधीच तू आपण लावली होती. स्वतःची पाप यायला पाहण्यासाठी चुराच्या फोन केला. दरबाराची तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागेल. नाही सत्यासाठी शिक्षा भोगावी लागेल ते चालेल, पण आमदारजी तुमच्या हातून कधीच बंदिस्त होणार नाही. कारण आमदारजी सत्यालाच जाणार आहे. विनाकारण अंगाला शिंदोडून घेणार नाही. वेळ आली तर दोन आमदारची वेळ आली चालेल. तुला उलटा करून टाकेल का हो काय हो काय हो काय मला माहिती तुला नाही माहिती आणलंच कोणी आणलंच कोणी मी आणलं. तुला माहिती आहे काय आणलंस ना काय आहे मला माहित नाही. बरं ते काय बरं असू दे. मला कोणी घेऊन जा. मला काय बरं असू दे. मी काय म्हणतो तो उघडून बघ काय आहे ते. मी हा. आपण नको बघण्याचा. आपण नाही काय तू बघ नाही. मी उघडून बघतो पण त्याच्यात जर खजिना असला तर तो माझा हा नाही. काय मग मी बघतो कसं? आता कसं? खजिनाला? तू म्हणजे बघायचं का? खजिनाला? इथून दे. मुंडकाय मध्ये शा पोरांना उद्या रसा करून टाकला माणसाचं माणसं कधी बसलं मारायला आणला कुणी मग चला असू दे मी तुझ्या सोबत आहे. एक काम कर ती कशी वाटते आहे ना
तिच्याकडे विल्हेवाट लावायला लागला. मी सांगितलं मला भीती वाटते. मी जाऊ शकतो. खजिना म्हटल्यावर कसं काय उचल उचल मी जाऊ चालला. तो उचल मी जाऊ चालला. उचल नाही उचलणार. उचल तू. मी प्रेमानं सांगतो अरे उचल पण मी प्रेमाने बोलतोय. उचल उचल तू. मी जाऊ उचल उचल मी जाऊ चालला. उचल मी जाऊ चालला. उचल उचल मी जाऊ चालला. उचलणारच नाही मी. उचल मला भीती वाटते. साऱ्या उचलतो बघतो उचल आमच्याला भीती नाही वाटली खजिना वगैरे काय लाल सांगत उचल तुला संपून टाकी उचल आता खजिनीच्या वाट्याला तुला नको होते बोल काय मावळी सांगितलं मला. काय बोलले काय बोलले घेऊन जा राजवाड्यामध्ये पुढे घेऊन जा. पुढे घेऊन जा पण जे आणलं वाढलं. मला माहिती नाही आपल्याला काय होतं. असू द्या तू बघितलं. मी बघितलं. मी बघितलं. माझं ठस तुझं ठस कोणाचं ठस उठलं आणि मी काय म्हणलं त्याला काढलं. म्हणजे No, no, no. Yes, yes, yes. No, 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 no. No, no, no. आता धा धा धा. No नाही आता धा. उचल. काय? उचल. नाही. उचल. उचल. नाही. नाही. आय. खाली पाय. उचल नाही नाही धा. उचल. 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 हो मला दोस्त म्हणून उचल. हा, उचल चल. उचल. काय वाटलं? उचल. उचल. मला गरज आहे मजबूत आहे वाटते ठीक आहे म्हणतो हे म्हणतोय तू येताना आणलंस होय जाताना मी नेतोय हो त्याच्यावर तुझ्या हाताची पण टिशी आहे होय माझ्या हाताची पण टिशी आहे दोघांचे पण आहे. बरोबर की नाही हा. बरोबर की होय, दोघांचे पण आहे. मग पकड यम्मा यम्मा तेरा क्या होगा रे कालिया? तेरा क्या वगैरे नाच बसंती नाच 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 नाही तुझे नाचना ही पडेगा मी गाते मी नाचत नाही. बाकी नहीं मला शिकवायला मला काय येणा समजतो काय हा काही झोप किटला उडवून काय समजलं वाजी सूरज अरे कोठे आहेस तू? सूरज तुझी लाठी पण तुला किती शोधते. सूरज अरे कोठे आहेस तू? सूरज सूरज मी इथं आहे आता वापस नाही आहे आता आपल्याला कोण थांबू शकत नाही ये की जवळ ये.
कुठे घेऊन येते काय तुझा काली काली कलकत्तेवाली हे महाकाली शेवटी सापडलीच. अरे कित्येक दिवस शोधत होते शिकार, आज माझ्या समोरच. हे माझे, आज माझी कामगिरी पूर्ण होणार. हे पोरी, तुझा बहिणी आजच माझ्या माताला देणार आहे. टाकीचं कान पाणी तुझी. उगाच्याने माझ्यावर चालतो हो. नाही जाय. उगाचच चिरायला नसेल. हा लय कडू दिसतो माझ्या टाकीपेक्षा जास्त आहे ते भेटू अरे कोण आहेस तू आणि कोण तुझी माता? अरे बेटा लोकांची फसवणूक करून 10 जीवांची बळी का देता? हे बोली, ते तुम्हाला शिकवलं बस. उगाच्याने माझ्या बहिणीवर. हे मूर्खा, माझ्या मार्गातून मोकळा हो. नाही उगाचच मारला जाशील. ते करावी शक्य नाही. समजतास? हे मूर्खा, तुला मरायचं नाही ना. होय. तेव्हा मी तरी काय करणार? महाशय, अगं या करून कसलं मी माझं कर्तव्य केलंय. पण हो काय ते जंगलात काय करत होतीस? सुरत माझा लाडका भाऊ कैलास नदीचा राजकुमार या जंगलात प्रदंडी सोबत शिकारसाठी गेले असता माझा भाऊ परतलाच नाही. नाही नाही, त्या प्रगतीला मी सोडणार नाही. त्या प्रगतीला मी नाही सोडणार. नाही 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 सोडणार. एकेकाला मी जिवंत नाही सोडणार. नाही सोडणार. हॅलो ओमकार. हॅलो ओमकार. धन्यवाद धन्यवाद. नाही सोडणार. एकेकाला जिवंत नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार. मी माझ्या बहिणीच्या खुनाचा बदला मला घ्यायचा.
नाही सोडणार. मला तुमच्या राज्यात घेऊन चला. राज्यभर मला घेऊन चला. चला बाजूला. चला बाजूला. अरे चला म्हणतो मला खाली लागते काय अरे कोण असेल ते सांगायची गरज नाही वाटत मला. समजलास? अरे मूर्खा तुला इथे येण्याची परवानगी कुणी दिली? मी स्वतः राजा समजलास? अरे तुम्ही स्वतः राजा समजता. मला परत काय झालंय हे तुम्हाला दिसत नाही. ते तुला सांगायची गरज नाही. समजलं? नाही नाही तुला सोडणार नाही. एका जिवंत नाही सोडणार. चल होशार. नाही मूर्खा नाही. अरे तुझा मृत्यू तुझ्या मार्गावर आलाय. आज तुमच्या 3 तारखेला 4 पिठा होऊन माझा पार्टी बदलली. निमडा हस्त बबूचा बापसाच्या काय केलं ना? आज तुम्हाला मी सोडणार नाही. तुमची पिठा मी तुडवणार. अशी वेल्डिंग केली अशी पिठा होणार नाही. तुमच्या जमाना पिठा माझ्याकडे शाबास शिवाई. म्हणजे काय कारकुशीचा बार आणला असा भरीन ना. कारकुश चिमल आहे पण काय असं भरीन आणि डायरेक्ट आकाशात उडून समजलं. आता बघतो कसं मी तुमच्या बाजूला. शाबास 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 कोंबडीचा बाबास. शाबास. शाबास गरम मारू नका. त्यात दूध नाही. ही तशी आंब्याची टाळकी उडाली ना तशी तुझी टाळकी उडून मला आशीर्वाद द्या. जा माझा आशीर्वाद आहे. अरे खवीचा आशीर्वाद घेतल्यावर काय होणार? तुझं भलं होईल. महाराजांची मला साथ आहे. तुला साथ कोणती नाही. मला अरे बघ आता साथीला माझ्या कोण कोण धावून येतं ते. कोणाच्या बाजूला पाहू
मी नदीत टाकली पण नावाचा पोपट ती काढून काढून रकात काढून काढून तुला पिजून काढलं. माझ्या लक्षात काढणार पोरांनो जा घराचं पातील घेऊन या याला मधल्यामध्ये कापणार जी काय रक्ती सांडल ती तुम्ही घरात ठेवून आहे का पहिला कौल पहिला कौल बाय देवाची आयशे उभी राहायची आणि ही जी तलवार आहे ती याच्या पोटात घुसू देवायची काय समजलास बर ही ब्रह्मने शास्त्रे अरे तुझा तेवढा देव हा आणि मला देव नव्हा. अरे बोलव तुझ्या देवाला हा? बोलव आज तुझा देव धावून येतो का? मी कोणा माहिती तुला? कोण आहेस अरे मी कोणा माहिती काय? तू कोण आहेस आटली सून नगरी राजा घटली सून. अरे आटली सून नगरीचा राजा घटली सून. मी कोण आहे तुला माहिती? मलाच म्हणतात. मी कोण आहे तुला माहिती कोण आहे? अरे हा फाट नगरीचा राजा बेफाट मलाच म्हणतात आपण नगरीचा राजा बेपाट तुझा तर वाटत जाऊन लागतो. बघ वाट तुला आता बघूया बघ हा. उभी हा देव माझ्या बाजून नाही. अरे त्याला पुण्याचं नाव आहे. लाडू उभी. काय टिकून ठेवली कशी जेवायला? फेकून ठेवते तिथं बसून ठेवते नाही. अरे पडू दे. आता बरोबर तरी पण देव आपल्या पाठीशी आहे. काय सांगू नको. अरे तुझी आईस हा माझी आहे याची आईस आली. माझी देवाची आई आमचा काय देव नाही का काय नाही. दे देवाचा बापसा. अरे तुझी देवाची आईस हा मला देवाचा बापू. म्हणजे माझ्या आई बहिणीचं बाबू खेळत आहे. येणार आहे. ये क्या कनेक्शन आहे भाई कधी कधी घराला चावी देतोय. असं आहे होय. माझा बापूस घराला चावी देतोय. देव दे तुझी चावीच म्हणून लागतो दे देवाचा बापसा. उभा राहा वायसा. आणि ही तलवार याच्या पोटात घुसव. बघूया बाळू वाजवा या लाईटीच्या बोर्डा टाकू म्हणजे करपुटून जायचं. मी काय म्हणतोय, तुझी चुन्याची डबी टोचते, तुझी चुन्याची डबी टोचते, म्हटलंय ना काय समजणार माझ्याशी माझ्याशी सांगून ठेवा. हा तुझी जशी किट लावली ना तशी ह्याची पण किट लावली.
मुक्त झालाय पण मी काही मला नाही, आधी ते शक्य नाही. प्रथम